हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही? मस्त आहात ना? मस्त राहा, स्वस्त राहा. आमच्याकडे येत आहे पाऊस, तुमच्याकडे येत आहे का? बघा तर पाऊस आला आहे आमच्याकडे, सुरुवात झाली आहे. तर आज आहे 6 तारीख, 5 तारखेला पाऊस सांगितला होता. तर काल पण आला होता थोडा, पण आज चांगलाच आला आहे. तर बघा हे बघा, सुरुवात झाली आहे पाण्याची. हे बघा, हवा सुद्धा आणि आभाळ सुद्धा भरलेला आहे. बघा, काळा काळा पाऊस येऊन राहिला. हे बघा, तर तुमच्याकडे येत आहे का? पावसाची सुरुवात झाली आहे गाईज. तर बघा, पाऊस येणं चालू झाला आहे. म्हणजे उन्हाळ्यात चालू आहे तरी पण पाऊस येऊन राहिला 5व्या महिन्यात. तर सुरुवात झाली आहे पावसाची. तर बघा, दिसते तुम्हाला कॅमेरामध्ये, पाऊस खूप जास्त नाही पण आता सुरुवात झाली आहे पाण्याची. तर तुम्हाला मी दाखवते का, दिसते का? बघा, हा बघा फ्रेंड, हे दिसत असेल पाऊस तुम्हाला. तर बघा, हे बघा, फेसवर पाणी 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 सुरुवात झाली. चला म्हटलं पाऊस तुम्हाला पाणी दाखव. तर पाऊस चांगला नसते या. हे माझे राव, पाऊस येत आहे का? आमच्याकडे पाऊस येऊन राहिला. त्याला लाडूबाई रुसली आहे बिस्किट खायसाठी. तर तिला म्हटलं भरपूर दिवसाचे पॅकेट राहते, खाऊ नको. तर लाडूबाई रडत आहे. तर तुम्हाला मी दाखवते, चला. म्हणजे चांगला पाऊस आहे गाईज. हे बघ, ती बिल्डिंग आहे ना जे सेंटर मध्ये दिसते बघा, विजा पण होत आहे आणि पाऊस पण येत आहे. तर बघा, छान असा पाऊस सुरू झाला आहे. तर लाडूचं काय म्हणणं आहे तर आपण बघूया. लाडू म्हणते की ओरिओचं बिस्किट हे पॅकेट भरपूर दिवसाचं होतं. दुकानात भरपूर दिवसात, छोटे छोटे दुकान म्हटलं तिथे भरपूर. तर मला असं वाटतं की नाही खाल्ला पाहिजे. तर मॅडम त्याच्यासाठी रुसली आहे. तर बघा, लाडूला खरंच राग आला आहे. तुम्हाला मी दाखवते. बघा, हिचं दोडगे फुटले आहे. 1 मिनिट. तर बघा गाईज, ही माझी मुलगी आणि हिला राग का बरं? तर ओरिओ बिस्किट खाऊ नाही दिला म्हणून. क्रीम बिस्किट खाऊ नाही दिले पाहिजे, कारण की त्याचं काही सांगता नाही येत कधी काय किडे वगैरे तयार होतात त्याच्यामध्ये, जंतू वगैरे. तर बघा, ही आता घेऊन आली आहे मँगो. तर मँगो कट करून द्यायचा आहे मॅडमला. पैसे ठेवले शायन करून. तर बघा, लाडू आज आम्ही आमच्या घरी आणले आहे मँगो छान. तर लाडूला असं कट करून द्यायचं आहे. ते आम्ही रस वगैरे खात नाही, म्हणजे खातो पण जास्त प्रमाणात नाही. तर लाडूबाईला कट करून द्यायचा आहे मँगो, आणि मँगोची टेस्ट करून पाहिजे आहे. तर कसं काय म्हणताय लाडूबाई? ओरिओ बिस्किट खायचं. ओरिओ बिस्किट किती दिवसाचा होता माहिती आहे का तुला? नाही. भरपूर छोट्या छोट्या दुकानामध्ये जास्त, म्हणजे कधी कधी राहून जाते म्हणून, असं काही नाही म्हणत. तर त्यामुळे म्हटलं तिला नको खाऊ, कारण की मला पाहून असं वाटत होतं का की नाही खाल्ला पाहिजे. तर लाडूबाईचे बघा असे दोडके फुगले असे टम्म. तिला लाज येते गाईज, अशी नको म्हणून म्हणते. फॅन लावते, गरमी होते. पाऊस सुद्धा येत आहे गाईज आणि गरमी सुद्धा होत आहे. आतापर्यंत कूलर चालू होता, आता फॅन चालू केला आपण. बघा, पाऊस येत आहे, दिसते का तुम्हाला? पाऊस येत आहे. आणि लाडूबाईला मँगो कट करून द्यायचा आहे. लाडूबाई बघा, हे बघा, ताजा ताजा मँगो. हा, ताजा ताजा मँगो आहे. झाली आहे बरोबर 5.5 वर्षाची आज माझा लाडू झाला आहे 5.5 वर्षाचा, फुल कम्प्लीट. त्यामध्ये मँगो सेलिब्रेशन. मँगो खायचा आहे. तर म्हणजे राव बघत आहे मोबाईल स्टेटस, ते ओल्ड मेमोरी येते, तर त्यामध्ये तुम्हाला दाखवते. बघा, हे बघा, लाडूबाई झाली आहे. लाडूची ओल्ड मेमोरी बघा. लाडू झाला आहे 5.5 वर्षाचा आज. लाडूबाई 5.5 वर्षाचा झाला आहे हा लाडू. बघा, बघता बघता मुलं कशी मोठे होत्या. आणि ही खूप बदमाश झाली आहे, मस्तीखोर झाली, मस्तीखोर. आणि माझी मुलगी खूप मोठी झाली तरी खूप मस्ती वाढली आहे मॅडमची. आता मॅडमला आपण मँगो कट करून देणार, वॉश सुद्धा करून घेतला आहे. आणि थंड व्हायसाठी थोडासा फ्रीजमध्ये ठेवला, कारण बहुतेक
2 तास झाले आणले, तर रावांनी येता येताच आणले आहे मँगो. तर आपण त्याला कट करून दाखवूया. आज भरपूर वेळ झाला काही. आणि आज मी हे बघा माझी रॅक पूर्ण क्लीन करून घेतली आहे, तुम्हाला दाखवते. तर बघा आज थोडी साफसफाई केली तर बघा छान असं चमकत आहे ना माझं घर. पेपर चेंज करून घेतले, डब्बे सगळे क्लीन करून घेतले घासून. मला खूप जास्त वेळ झाला आहे गाईज कामासाठी. तर चला लाडूला मँगो कट करून देते आणि तिची रिॲक्शन बघते. थांबा आपण ती. तर बघा लाडूला मँगो कट करून खायला द्यायचा आहे. तर कट करते आणि बघते कसा निघते. तर कारण की पहिल्यांदा आणले आहे उन्हाळ्यात, म्हणजे सुरुवातीला आणले नाही. तुम्हाला सांगितलं तो व्हिडिओमध्ये की सल्फेटनी पिकवले असतात ते. तर आज बघूया कसं आहे. तर बघा गाईस सल्फेटचाच माल आहे बघा. मँगो तुम्हाला एकदम येल्लो नाही दिसत आहे बघा. तर मॅडमला खाऊन बघायला लावते कसं झाला, कसा टेस्ट आहे. गोड आंबट तुरट कसं खाऊन बघ. लाडू तुम्हाला खाऊ दाखवणार आहे. खाऊन दाखव. लाडूचं रिॲक्शन तर थोडं वेगळं वाटत आहे मला. खाऊन टेस्टी नाही लाडू? गोड झालाय का? गोड आहे. तर लाडू गोड आहे म्हणजे मी पण टेस्ट करून बघणार आहे. तर सर्वात आधी कट करून घेते की रावांना सुद्धा द्यायचं मी पण आणि लाडू बाईला सुद्धा. तर म्हणजे रावांना आवडत नाही तरी पण आज पहिलं फ्रुट्स खातो आपण उन्हाळ्याचं, म्हणजे पहिल्यांदा. आम्ही का बरं नाही आणत, कारण की सुरुवातीला केमिकलचेच येत असतात. त्यामुळं मी भरपूर दिवस इग्नोर केला आहे मँगोला. तसं तर आज म्हटलं चला थोडं आलं त्याचं सीझन पकण्यावर, तर त्यामुळे आपण आणून घेतले आहे मँगो. तर सर्वात आधी चेक करते गाईज, कारण की भीती पण वाटते अळायची. मला अळी वगैरे दिसली तर मग कधी खातच नाही. तर म्हणून मी भरपूर लेट, आणि पाऊस पडायच्या आधीच खाल्ला पाहिजे. तर चला आपण हात भरले तर हात वॉश करते मी, तोपर्यंत लाडू सोबत. लाडू एन्जॉय कर. हे बघा जास्त माझ्या पप्पाने पहिले आणले. मेशी देतो. गोड आहे का? सुंदर आहे, सुंदर नाही. संध्यासाठी लाईट चालू ठेवला होता का? तर चला गाईस आपण टेस्ट करून बघूया रावांकडे. चला रावा आहे आपले तिकडे बेडरूम मध्ये. बेडरूम हॉल एकच आहे आपला, 2 रूम आपल्याकडे. तर राव सुद्धा टेस्ट करून सांगणार आहे तुम्हाला. तर बघा घ्या ना, ट्राय तर करून बघा. घ्या ना, घ्या ना. एक टेस्ट तर करून बघा कसं झालं. तर आहे तो गोड आहे, केमिकलचा आहे, विदाउट केमिकलचा आहे. कसं आहे तर बघा. तर परत तर बघा टेस्ट करते राव. मँगो आंबट आहे हा. तर गाईज रावांनी टेस्ट करून बघितलं आहे, तर मी सुद्धा बघणार आहे कसं आहे तर मँगो. तर बघ 1 मिनिट वेट करा. जास्त नाही, मला तसं आवडत नाही. मी सुद्धा टेस्ट करून बघते कसं आहे तर मँगो. आंबट गोड आहे, ठीक आहे. पण सल्फेटचा आहे, कारण की थोडा पानसट वाटत आहे. झाडाचा पिकलेला असं नाही असते लागत. छान आहे. चला तर कोणी कोणी आंब्याचा रस खाल्लाय? तुम्हाला बोलवलंय का तुमच्या माहेरी आंब्याचा रस खायला? कोण कोण गेलाय आंब्याचा रस खायला? उन्हाळ्याच्या सुट्ट्या सेलिब्रेशन करायला मामाच्या गावाला कोण कोण गेला आहे? लाडूबाईचं मामाचं गाव जरा जास्तच लांब आहे, त्यामुळे आम्ही जाऊ शकत नाही. आणि लाडूबाई राहत नाही, तर तिला जायचं असलं तरी माझ्यासोबतच जायते आणि माझ्यासोबतच येते ती, वापस राहत नाही. तर मँगो कोणी कोणी खाल्ले? सुरुवातीला नाही खाल्ले असेल, आम्ही नाही खाल्ले. कोणी कोणी खाल्ले नक्की कमेंटमध्ये सांगा, कारण की आम्ही आता सीझन म्हणजे मँगोचं झाडालाच पिकणार. एवढी ऊन जास्त आहे आणि उन्हामुळे लवकर पिकते आणि ते सीझन राहते. जर सुरुवातीला जर कोणी खाल्ले असेल तर ते केमिकलचं, तर हे पण हा केमिकलचाच आहे, कारण की
गोड आंबट आणि थोडा पानसट आहे केमिकलचं असंच असतं. जे झाडाला पिकलेले आंबे असते ते एकदम गोड खूप टेस्टी असते, कारण की आम्ही खाल्ले आहे. तुम्ही पण खाल्ले का सांगा. तर मी लहान असताना खाल्ले आहे बरं. आता इथे पॉसिबल नाही आहे नागपूर शहरामध्ये, कारण की आमच्याकडे झाड असतं ना, आम्ही रेंटनच असतो. तर आणि गावाला गेलं की मिळते खायला, पण उन्हाळ्याच्या सीझनमध्ये गेलं तर मिळते, नाहीतर नाही. आता लग्न आहे भावाचं, तर भावाच्या लग्नात गेलं तर बघू. शेतामध्ये गेलं तर शेतातला ब्लॉगसुद्धा तुम्हाला दाखवू. बघायला आवडेल का शेतातला ब्लॉग मला? जर माझ्या आईने जाऊ दिलं तरच जाणार मी. माझे आई बाबा रागवतात मला, कारण की शेतामध्ये उन्हाळ्यामध्ये जायला लहान लेकरू, कारण की लाडूसुद्धा मागे लागते आणि भाऊसुद्धा आपल्याला नकोच म्हणते, कारण की उन्हाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये वगैरे जातो आपण, दिवाळीला जातो तेव्हा. तर 1 वर्षाच्या जवळपास झाले शेतात गेलं नाही. तर शेतामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला शेताचा ब्लॉग दाखवते मी, तर बघा. आणि लग्नाचा पण, लग्न आणि हळदी, जर मी हळदीच्या दिवशी जर गेली लग्नाला पॉसिबल झालं तर हळदीचा आणि लग्नाचा व्हिडिओ नक्की बघायला मिळणार तुम्हाला माझ्या चॅनलवर. तर माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि माझे ब्लॉग कसे वाटतात नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही. लाडूसुद्धा खूप छान आहे माझी मुलगी, तिच्याकडून जेवढं बनन तशी ती बोलते व्हिडिओमध्ये. लहानपणीचे भरपूरसे ब्लॉग आहे माझे तिचेवाले, तर माझ्या चॅनलवर जाऊन नक्की चेकआउट करा तिची व्हिडिओ. माझी पण आहे अशा, म्हणजे मधामध्ये थोडी गॅप पडली होती, तर म्हणजे तब्येत पाणी लाडूचं बरं दुर्लक्ष होत होतं लाडूकडे, त्यामुळे मधामध्ये ब्लॉग घेतले नव्हते आपण. तर या वर्षी आपले 2026मध्ये कंटिन्यू ब्लॉग येत आहे. कधी कधी येते गॅप, असं नाही की नाही बा, पण 2026मध्ये तुम्हाला कंटिन्यू ब्लॉग बघायला बघत आहे. मला तर असं वाटतं की मी डेली ब्लॉग सोडते. फक्त आता 8-10 दिवस तुम्हाला ब्लॉग मिळाले नसेल बघायला, तर शॉर्ट्स राहतेच आपले. आई तुळजाभवानीचे शॉर्ट्स राहते आणि कधी कधी आपले सुद्धा राहते, लाईव्हलासुद्धा येतो जसा टाईम मिळाला तसा. कारण की विचार केला होता की आपण डेली लाईव्हला येणार, तर डेली जमत नाही. तर माझ्या हिशोबाने मंगळवारी लाईव्ह ठेवूया आपण. तर मंगळवारी कोणाकोणाला लाईव्ह बघायला आवडेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. 8 दिवसातून 2 वेळा पॉसिबल होऊ शकेल तरच, नाही तर मंगळवारी बघूया. कारण की डेली लाईव्हला यायला जमत नाही, कारण उन्हाळ्याचे दिवस आहे, उन्हाळ्याचे कामं भरपूर राहते. हे शैतान बसचे जास्त त्रास देते मला. उठली सुटली काय बाहेर जाते ना, तुम्हाला माहीत आहे आता किती भयानक वातावरण जिकडे तिकडेच चालू आहे. लहान लहान मुलींना सुद्धा एकटे सोडता नाही येत, तर तिच्यामुळं डेली ब्लॉगमध्ये थोडं लाईव्हला येता नाही येत. तर 8 दिवसातून एकदा मंगळवारी लाईव्हला येऊ असं. जर मंगळवारी नाही झालं पॉसिबल तर शुक्रवारी तर येणारच आपण, म्हणजे मंगळवारीच आपण कंटिन्यू लाईव्ह ठेवूया. तर मंगळवारी जर मिस झाला तर शुक्रवारी आपण लाईव्हला येऊया. तर बघा, ह्या लाडूमुळे मला काही वेळ नाही मिळत, तर हिच्याकडे जास्त लक्ष द्यावं लागते पिल्लूकडे माझ्या, कारण की हे पिल्लू खूप हुशार आहे, सुटकूनच चाललं जाते. तर हिच्याकडे लक्ष द्यायला कोणी नसल्यामुळे मला तिला बघावं लागते आणि ही कोणाला ऐकतसुद्धा नाही. तर त्यामुळे सर्वात मला असं वाटते की लाईव्हपेक्षा माझी मुलगी मला खूप इम्पॉर्टंट आहे गाईज. तर थोडंफार वाईट वाटलं असेल तुम्हाला तर सॉरी, पण माझ्या मुलीपेक्षा मला काहीच मोठं नाही. तर तिच्यासाठीच हे ब्लॉग आहे, तिची आठवण म्हणून. आणि ती मोठी झाली म्हणजे ती बघणार तिचे व्हिडिओमध्ये ती किती मस्ती करत होती, म्हणजे ती भरपूर ॲक्टिव्हिटीसुद्धा करणार. आणि आता थोडं फक्त 2 महिन्याच्या सुट्ट्या आहे तिला, तर 2 महिन्याच्या सुट्ट्यामध्ये तिला तिच्या मनाने एन्जॉय करून दिला पाहिजे. पण बाहेर जाते तर मला बघतच राहावं लागते. तर आधी एवढं काही नाही होतं, कोणी पण लक्ष ठेवत होते. आता आम्ही पण लहानाचे मोठं झाले, सगळेच झाले, तुम्ही आम्ही सगळे. पण आपल्या काळामध्ये तेवढं नव्हतं जसं आता चालू आहे. तर मुलीमुळे थोडा मागे पाऊल घ्यायला लागते गाईस. तर चला घ्या ॲडजस्ट करून. आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे माझे राव आहे, आज लवकर आले आहे तर तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसते. तर राव घरी असते तर आमचा मोबाईल चालते, तर तुमचे राव घरी असल्यावर असाच मोबाईलमध्ये चालते का तर नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ स्किप न करता बघत चला. तर व्हिडिओच्या तुम्ही जर स्किप करू बघाल तर तुम्हाला काही समजणार नाही गाईस. आपली डेली लाईफस्टाईल अशी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. तर भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा.
हॅव अ नाईस डे. एन्जॉय युअर स्पेशल डे. सगळा दिवस जो आपला आहे आपल्यासाठी स्पेशलच राहिला पाहिजे आणि आपण स्वतःहून करून घेतला पाहिजे गाईज. तुम्हाला कसं वाटलं आजचा ब्लॉग नक्की सांगा. बाय बाय. बाय गुड बाय. गुड नाईट. चला तर बाय.